स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक सुरू आहे। आणि या निवडणुकीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडी तालुक्याच्या वतीने एक उमेदवार आपण उभा केलेला आहे। त्या उमेदवाराची भूमिका, एकंदरीत आटपाडी तालुक्याची भूमिका आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी आजची ही सभा आयोजित केलेली आहे। या सभेसाठी उपस्थित असलेल्या या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य धोंडराम हिंगोले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्मान्य अरुण वाघमारजी, निलकर्जीवरून आलेले सन्मान्य चंदूभाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराव बापू, ज्यांनी आता आपली भूमिका या ठिकाणी मांडली, ते आमचे सहकारी मित्र मनोज देवकरजी, भाऊ सर, मिठीवरून आलेले माजी उपसभापती नानासाहेब नाना विलास नाना, मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, तात्या नेरकरजी पासून विभूतवाडीपर्यंत आपापल्या गावामध्ये काम करणारे सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळी, आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं पवित्र मत जे देणार आहे ते कुणाला द्यावं, कशा पद्धतीने द्यावं, ते देताना काय काळजी घ्यावी, कोणत्या उमेदवाराची काय भूमिका आहे, प्रत्येक उमेदवाराची भूमिका समजून घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याची निवडणूक तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी बऱ्यापैकी खुलासा त्या ठिकाणी केलेला आहे। उद्याची निवडणूक का लढायची आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मतदान करायचं आहे, समोर असलेले उमेदवार कोणत्या मुद्द्यावर त्या ठिकाणी प्रचार करतायत, आणि मग आपण काय बोलायचं, आपण कशा पद्धतीने पुढे जायचं, असं अनेक विषय या ठिकाणी मांडले सगळ्यांनी। उद्याची निवडणूक तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे। मुळात ही निवडणूक कुणाच्या विरोधात आहे हे पहिलं आटपाडी तालुक्यानं विसरलं पाहिजे। ही निवडणूक कुणाच्या विरोधात नाही, समोर जे उमेदवार आहेत, सुहास बाबर असतील, वैभव पाटील असतील आणि काही उमेदवार आहेत,
ह्यांच्या उमेदवारीच्या बद्दल, त्यांच्या कामाबद्दल इथं कुठलीच आपल्याला चर्चा करायची नाही. उद्याची निवडणूक आटपाडी तालुक्याचं अस्तित्व काय, आटपाडी तालुक्याच्या स्वाभिमानाचं काय, आटपाडी तालुक्यावर होणाऱ्या राजकीय अन्यायाचं काय, हे समजून घेण्यासाठी आणि त्याचा निकाल लावण्यासाठी उद्याची निवडणूक करायची. प्रत्येक उमेदवार आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. सुहास बाबर म्हणतायत माझ्या वडिलांनी अमुक केलं, माझ्या वडिलांनी अमुक पद्धतीनं काम केलं, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल आदर राखूनच आम्ही बोलणार आहे. कैलासवासी अनिल भाऊंच्या बद्दल आदर नाही अशातला भाग नाही, आदर आहे आमच्या मनामध्ये. त्यांचं योगदान या मतदारसंघातल्या कामाबद्दल आहे का तर आहेच. ते चांगले होते म्हणूनच आम्ही त्यांना निवडून दिलं. लक्षात घ्या, ते चांगले होते म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं. आज आम्ही जर म्हणलं की अनिल भाऊ बरोबर नाही, तर मग आमची निवड चुकली असा त्याचा अर्थ होतो. तशातला भागच नाही. अनिल भाऊ चांगलेच होते, त्यांचं काम, त्यांचं योगदान हे मान्यच करावं लागतं. सदाभाऊंच्या बद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. त्यांनी जो कार्यकाळ केला ते अतिशय उत्तम केला. त्यांच्या पद्धतीनं त्यांना जेवढं काम करता येईल तेवढं त्यांनी काम केलेलं आहे. मुद्दा कुणी काय केलं, कुणी किती विकासाची काम केलं, ह्याचा या निवडणुकीमध्ये माझ्या पद्धतीनं किंवा मला असं दिसतं की त्याचा संबंधच नाही. आता आटपाडी तालुक्यापुरतं बोलायचं झालं. थोडं टेंबूचा उल्लेख सातत्यानं होतोय आणि मग एक उमेदवार म्हणतोय की आम्ही टेंबूसाठी असं केलं आणि दुसरा उमेदवार असा म्हणतोय की तुम्ही काय केलं, अमुक केलं तमुक केलं. हे दोघांच्याच चालू आहे. त्याच्या बाबतीत मला फक्त एकच सांगायचं आहे, ज्या गोष्टी घडल्या त्या मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. टेंबू एकदा आज पूर्णत्वात आलेले अगदी बापू काहीतरी 20-25% राहिलं असेल काम, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. 15% राहिले ते पूर्ण होईल. 52 गटांचा असा मुद्दा आहे की टेंबू योजना आम्ही आणली. दुसरे उमेदवार आहेत पाटील गटाचे, ते हे मान्य करायला तयार नाही. ते म्हणतात की टेंबू योजना अमुक तमुक, स्वप्न बघा वगैरे त्यांची वाक्य होती. त्याच्याबद्दल आता बोलायला अनिल भाऊंचं असं मत असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं मत असेल की टेंबू योजना आमच्यामुळे झाली, ह्याला थोडासा छेद द्यायचा आहे मला. 1990 साली अनिल भाऊंना आमदार व्हायचं होतं. ते पहिल्यांदा तडक कुठं आले असतील, वाड्यात आले, बाबासाहेब देशमुखांच्या घरी आले. लक्षात घ्या, 90 साली. आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्ट केली की ह्यावेळी मला आमदार व्हायचं आहे. त्यांची ताकद नव्हती. आणि मग त्यावेळेला सगळी चर्चा झाली, तुम्ही आमदार होणार, आम्ही तुम्हाला आमदार करणार, काय करणार, कुठल्या मुद्द्यावर करणार, बाकीचे प्रश्न बाजूला ठेवले आणि शेतीच्या पाण्यावर तुम्ही काय करणार, ही चर्चा त्या ठिकाणी 90 साली झाली. आणि त्या प्रकारे आटपाडी तालुक्याला अतिशय प्रचंड प्रेम अनिल भाऊंच्यावर करून त्या ठिकाणी त्यांना आमदार केलं. ठरल्याप्रमाणे सर्वे झाले, त्यांनी ताकद वापरली आमदारकीची आणि टेंबू योजना शासनात पुढे मांडली का तर मांडली, अनिल भाऊंनी मांडली का तर मांडली, मान्य करावं लागेल. लक्षात घ्यायचे, घडलंय ते घडलंय. अनिल भाऊंनी योजना मांडली, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळेचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार, त्या सरकारने त्याला फार प्रतिसाद दिला नाही. लक्षात घ्या. आणि 5 वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला की आमच्या शेतीच्या पाण्याच्या योजनेचं नेमकं काय झालं. उत्तर नव्हतं. टेंबू योजना मांडली पण त्याला मंजुरी नव्हती, त्यामुळे त्याला फार काही अर्थ नव्हता. लक्षात घ्या. मग आटपाडी तालुक्यानं ठरवलंय की आमचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही,
त्याच्यावर सही झाली का, त्याला मंजुरी मिळाली का नाही, ह्याचा अर्थ हा प्रश्न तुम्ही निकाली लावला नाही, सोडवला नाही. म्हणून आता आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आणि आमच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. म्हणून 95ची निवडणूक झाली आणि राजेंद्र देशमुख आमदार झाले. आणि त्या 5 वर्षामध्ये युतीच्या काळामध्ये सुदैवानं, तुमच्या माझ्या सुदैवानं, इथल्या शेतकऱ्यांच्या सुदैवानं सांगली जिल्ह्यामध्ये 5 अपक्ष निवडून आले. 5 अपक्ष निवडून आले. आणि त्या सगळ्यांचा सामुदायिक एकच प्रश्न होता की प्रत्येकाच्या मतदारसंघातला शेतीचा प्रश्न सारखा होता. एकत्र आले आणि त्यांनी युती सरकारला सांगितलं की तुम्ही आमच्या या प्रश्नाला तुम्ही उत्तर देणार असाल, या प्रश्नाची सोडवणूक करणार असाल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असाल, त्या योजनांना मंजूर देणार असाल तरच आम्ही तुमच्या सोबत येऊ. अशा प्रकारची भूमिका मांडली. त्या सरकारनं मान्य केली आणि मग पाठिंबा दिला आणि मग त्या टेंबू योजनेवर सही झाली. ती टेंबू योजना मंजूर झाली. मला एवढंच सांगायचं आहे, आता आमच्या शिवारात पाणी आलं बरोबर आहे. तुम्ही म्हणत असाल की माझ्यामुळे आलं, पण आटपाडी तालुक्याचा आमदार झाला तेव्हा त्याच्यावर सही झाली. मग आलं हे मान्य करावं लागलं तुम्हाला. आमचा सहभाग कसा नसतोय त्याच्यामध्ये. तुमच्या हातात शिकार, तुम्ही आज आमदार म्हणून तुम्ही शिकारी म्हणत असाल, हे नाही चालणार. त्यामुळे टेंबू योजनेच्या बद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. नागराबांधांनी चळवळ उभा केली. वाळव्या तालुक्यातलं नेतृत्व आटपाडी तालुक्यामध्ये आलं, प्रश्न समजून घेतला. त्यांना लक्षात आलं की इथं थोडासा आधार देण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ही चळवळ उभा केली. त्या चळवळीचं सुद्धा यश आहे, त्याचा सुद्धा सहभाग आहे टेंबू योजनेमध्ये. टेंबू योजना करत असताना बापू असतील, तुम्ही सगळे कार्यकर्ते, तालुक्यातले कार्यकर्ते ह्या चळवळीमध्ये, त्या मोर्चामध्ये, त्या आंदोलनामध्ये या तालुक्यातला सामान्य कार्यकर्ता, छोट्यातला छोटा शेतकरी, शेतमजूर सहभागी झाला. शेवटपर्यंत ते आंदोलन टिकवून ठेवलं. हे सुद्धा ह्याचा अर्थ असा आहे, तुमचा जेवढा सहभाग आहे तसा इथल्या माझ्या शेतमजुराचा सुद्धा तेवढाच टेंबू योजनेमध्ये सहभाग आहे. त्यामुळे असं तुम्ही म्हणायचं काय काम नाही की हे फक्त आम्हीच केलं. सगळ्यांचा हातभार लागला म्हणून हे आतापर्यंत आलंय आणि म्हणून त्याचं श्रेय सगळ्यांनी घ्यायचं. मुद्दा पुन्हा त्या ठिकाणी या विकासाच्या कामाबद्दल, तुम्ही केलेल्या कामाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं, उद्याची निवडणूक कशासाठी आहे? आमच्या तालुक्यावर होणारा राजकीय अन्याय ह्याच्यावर तुम्ही कोण बोलणार आहे का? ह्याच्या संदर्भामध्ये आहे. तो अन्यायाला वाटा कोण फोडणार आहे? म्हणूनची उद्याची निवडणूक आहे. उद्याच्या निवडणुकीसाठी अण्णांनी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला. चर्चा चालू झाली मागच्या 2 महिन्यापूर्वीच सांगतो तुम्हाला. अण्णांनी कार्यकर्ते सोबत त्या ठिकाणी चर्चा केली आणि कार्यकर्ते तालुक्यातल्या सगळ्यांना विचारले बाबा काय करायचं. कार्यकर्त्यांनी सांगितले की आपण निवडणूक लढूया. निवडणूक लढूया म्हणल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः अमरसिंह देशमुख म्हणून, या तालुक्यातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी सरळ विरोध केला की अण्णांनी निवडणुकीला उभा राहू नये अशा प्रकारची भूमिका मी मांडली होती. तर अनेक कारणे होते. माझी भूमिका अशी होती की आतापर्यंत सगळ्यांना आपण पाठीमागे आता सगळ्यांची चर्चा केली. माझी भूमिका अशी होती, रास्त होती का, खरी होती का, खोटी होती का, ती योग्य होती का, अयोग्य होती का, तुम्ही ठरवायचं. माझं म्हणणं होतं की 2 उमेदवार उभा राहणार आहेत, दोघांनाही आपली गरज आहे. आपलं दुराडं बंद आहे, आपला कारखाना बंद आहे, त्याची सोडवणूक आपण त्या ठिकाणी करूया. दबाव आणि ती कारखाना सोडवून घ्या, ही माझी प्रामाणिक भूमिका. आटपाडी तालुक्यातले सगळे संस्था अतिशय उत्तम आपण चालवतोय. फक्त एकच संस्था त्या ठिकाणी बंद आहे आणि त्याची आज गरज आहे. कारण त्याचा विषय आता आम्ही मांडला, टेंबू योजनेचं पाणी आटपाडी तालुक्याच्या शिवारामध्ये आलंय आणि आता तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न आहे, आम्हाला ऊस करायचा आहे पण आमचा ऊस कोण नेत नाही. ह्याच्या मागे अर्थात कारण होतं, लक्षात घ्या. माझ्या डोक्यामध्ये हे होतं की थोडंसं आपण थांबूया,
एवढी सोडवणूक करून घेऊया, कारखाना चालू करूया. आत्ताच्या घडीला आटपाडी तालुक्यामध्ये 5.5 लाख टन ऊस आहे. आटपाडी तालुक्यामध्ये मानगंगा साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आटपाडी तालुका, सांगोल तालुका आणि मान तालुक्यातली काही गावं असा कार्यक्षेत्र आहे. मी मागच्या 4-5 महिन्यापूर्वी त्याची माहिती घेतली. गेल्या वर्षी या कार्यक्षेत्रातनं गेल्या वर्षी 14 लाख टन ऊस बाहेर गेलाय. ज्या कारखान्याला, ज्या परिसरामध्ये तुळशीचं लग्नाला ऊस नव्हता, तिथं आज 14 लाख टन ऊस झालाय. आणि नुसत्या आटपाडी तालुक्यामध्ये 5.5 लाख टन आज ऊस आहे. हा ऊस वाढू शकतो पण वाढत नाही. त्याचं कारण असं की ऊस घालावायचा कुठं? प्रत्येक कारखान्याच्या दारात जाऊन बसावं लागतंय माझ्या शेतकऱ्याला. त्याच्यासाठी म्हणलं आपण हा विचार करूया. ही भूमिका माझी होती, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नव्हतं. परंतु थोडं सगळ्यांनी आग्रह केला की नाही, आपल्यावरच ते आपण कधी तर पुन्हा सोडवू. मी ठीक आहे म्हणलं, बाबा तुम्ही म्हणताल तसं, तुम्ही उभा राहणार असाल, सगळ्यांनी मिळून जर उमेदवार ठरवणार असाल तर अमरसिंह देशमुख सगळ्यात त्या उमेदवाराचा प्रचार करायला तयार आहे. अशा प्रकारची भूमिका त्याच सभेत मी मांडली होती. मी हे मानलं होतं कोण उमेदवार करायचं हे तालुक्यानं ठरवावं. तो विषयामध्ये मी नव्हतो, त्या चर्चेमध्ये मी नव्हतो. कोण उभा राहायचं, काय करायचं, अमुक त्याच्यामध्ये मी काही माझा सहभाग नव्हता. मी एकच सांगितलं होतं, तालुक्यातनं एक उमेदवार असेल तर तालुक्याचा उमेदवार म्हणून मी मैदानात उतरणार, सगळ्याच्या पुढे असणार. अशा प्रकारची भूमिका मांडली होती. अर्ज भरायची प्रक्रिया चालू झाली. आपापल्या पद्धतीने अर्ज भरले गेले आणि त्याच्यामध्ये 2 मुख्य अर्ज राहिले म्हणजे भरले गेले. एक राजेंद्र देशमुखांचा आणि दुसरा ब्रह्मानंद पडळकरांचा त्या ठिकाणी अर्ज भरला गेला. अजूनही अर्ज राहिले आणि मग अर्ज परत कुणी घ्यायचा? म्हणजे तुमचा विषय, आपल्याला काय त्याच्यात भागच घ्यायचा नाही, तुमचं तुम्ही बघा जावा. आणि काय घडला, राजकीय घडामोडी घडल्या असतील, काही लोकांच्यावर थोडस प्रेशर आला असेल, अनेक गोष्टी येतात. इतकं या गोष्टी सोप्याही नसतात. आणि मग आमचे मित्र सभापती, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकरांनी अर्ज पाठीमागे घेतला. हे आम्ही फक्त ऐकत होतो. यानं अर्ज पाठीमागे घेतला. मग राहिला कुणाचा? राजेंद्र देशमुखांचा अर्ज राहिला. आणि मग राजेंद्र देशमुखांनी प्रत्येक गावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझा अर्ज राहिला, मी अमुक अर्ज ठेवलेला आहे, मला पाठिंबा द्या. अशा प्रकारची भूमिका मांडली आणि तालुक्यातनं उठाव होऊ लागला. लक्षात, जर तालुका एका बाजूला जाणार असेल तर मी दुसऱ्या बाजूला जायचा विषयच नाही. मी तालुक्यातलाच आहे, मी तालुक्याबरोबर राहणार आहे, तालुक्याच्या माणसांच्या बरोबर राहणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही शंका घ्यायची काय गरज नाही. आणि आता राजेंद्र देशमुख आले, त्यांचा भाऊ म्हणून या व्यासपीठावर मी बोलत नाही, हे सगळ्यांनी समजून यावं. नाही बोला, राजेंद्र देशमुखांचा भाऊ म्हणून बोलत नाही. या तालुक्यातला कार्यकर्ता, तालुक्यावर होणारा राजकीय अन्याय, त्याच्या विरोधात बोलण्याची भूमिका आज मी घेतोय. ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. आणि राजेंद्र देशमुखांचा अर्ज आला म्हणून नाही, जर दोघांचे अर्ज राहिले असते धरून चाला, राजेंद्र देशमुखांचा अर्ज राहिला असता, ब्रह्मानंद पडळकरांचा अर्ज राहिला असता, मी प्रचाराला कुणाच्या गेलो नसतो. आणि ते सांगितलं होतं, मी जाहीरपणे सांगितलं होतं, मी जाणार नाही कुणाच्या प्रचाराला. किंवा उलट झाला असतं, राजेंद्र देशमुखांनी अर्ज मागे घेतला असता, ब्रह्मानंद पडळकरांनी ठेवला असता, आज त्यांनी बोलवू न बोलवू अमर देशमुख तालुक्यासाठी गावोगावी येणार असता, हेही सांगतो तुम्हाला. आता राजेंद्र देशमुख मला काहीच कळत नाही कोण आहे ते. आता मी आता नावच नाही, आता उमेदवाराची नावं घ्यायची म्हणून घेतली. मला माहित आहे माझा तालुका उभा, एवढंच मला माहिती आहे, मला बाकी काय माहित नाही. मग आता विषय आहे की हा राजकीय अन्याय आपण किती दिवस सहन करायचा. आणि हा अन्याय समजून घ्यायसाठी थोडस मागे जावं लागेल, थोडस इतिहासामध्ये जावं लागेल. साधारण 65ची 1965च्या दरम्यानची गोष्ट असेल, काळ असेल.
खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या अगोदर कवठे मंकाळ आणि आटपाडी तालुका असा मतदारसंघ होता. आणि त्यावेळी आम्ही ऐकलेलं, आम्हाला सांगितलेलं ज्येष्ठ मंडळींनी, त्यावेळेच्या घटना आम्ही ऐकलेल्या, तुम्ही तुमच्या समोर मांडतोय, लक्षात घ्या. 60-65च्या दरम्यानचा हा विषय. कवठे मंकाळ आटपाडी मतदारसंघामध्ये निवडणूक त्यावेळेस लागली होती. त्यावेळी एकच पक्ष होता, काँग्रेस पक्ष. काँग्रेसने तिकीट दिलं की उमेदवार निवडून आला, अशा प्रकारचं त्या काळातलं चित्र होतं. आणि मग 2 तालुक्याचा मतदारसंघ निवडणूक लागली विधानसभेची, कुणाचा उमेदवार करायचा. त्यावेळेस आता जसा वाद झाला, आता जशी मागणी होत्या तशी त्यावेळी झाली. आणि त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी, मग बाबासाहेब देशमुख असतील, अण्णासाहेब देंगरे असतील, शेख साहेब असतील, सीताराम बापू असतील, अनेक, अण्णासाहेब पत्के असतील, दोंडीसाहेब देशमुख असतील, अनेक कार्यकर्ते, यांनी अशी भूमिका मांडली की आटपाडी तालुक्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. परंतु पुन्हा चर्चा झाली, वसंतदादांच्या समोर बसलं गेलं आणि निर्णय झाला की ह्या वेळेला कवठे मंकाळला उमेदवारी द्यायची. आणि त्या बैठकीमध्ये हेही ठरलं की पुढच्या वेळेला आटपाडीला द्यायची. ह्या गोष्टी नवीन जे आपली तरुण मंडळी आहेत, ह्या गोष्टी इतिहास, तालुक्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आता ज्या स्टेजला आटपाडी तालुका आहे त्याचा इतिहास, भूगोल सगळं समजून आपण घेतलं पाहिजे. तर आपल्याला मार्ग, इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला वाटचाल करणार येणार नाही, हे लक्ष समजून घ्या तुम्ही. आणि मग कवठे मंकाळच्यासाठी कवठे मंकाळला ठरलं की कवठे मंकाळ तालुक्याला उमेदवारी द्यायची. आणि तिथं कोळे साहेब नावाचे मोठे कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांना उमेदवारी द्यायची ठरली. निवडणूक झाली, चांगल्या मतानं कोळे साहेब निवडून आले. आटपाडी तालुका कवठे मंकाळनं एकसंघपणे त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केली. कोळे साहेब निवडून आले. त्यांच्या पोतीप्रमाणे, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी 5 वर्ष काम केलं. मुदत संपली विधानसभेची, परत पुढची निवडणूक लागली. पुन्हा चर्चा चालू झाली. आता काय, कुठला उमेदवार, ही चर्चा चालू झाल्या कोरे साहेबांनी मीटिंग बोलवली. कवठे मंकाळ तालुक्यातले कार्यकर्ते, आटपाडी तालुक्यातले कार्यकर्ते, नेते मंडळी सगळ्यांची, आणि स्वतः उभा राहून सांगितलं, मागच्या वेळी असं ठरलंय, आता आटपाडीचाच उमेदवार असणार, मी थांबणार. हा प्रामाणिकपणा, हे बोललेले शब्दाची भूमिका, हे मानणारे कार्यकर्ते होते. आमचं म्हणणं असं आहे, त्यावेळेस कोरे साहेबांनी जी भूमिका घेतली ती खानापूरच्या लोकांनी घ्यायला पाहिजे होती. असा हाच आमचा मुद्दा आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय आमचं नाही. आणि मग नंतर आटपाडी तालुक्याला कुणाची उमेदवारी द्यायची. स्वाभाविकपणे आटपाडी तालुक्याचे सभापती होते बाबासाहेब देशमुख, उपसभापती होते अण्णासाहेब देंगरे. अशीच बैठक बसली, कुणाला उमेदवारी द्यायची. सगळ्यांनी एक सर नाव घेतलं, बाबासाहेब देशमुखांनी उमेदवारी करावी. तालुक्याचं नेतृत्व ते करत होते. सगळ्याच ऐकून घेतल्यावर बाबासाहेब देशमुख उभा राहिले. आता तुमचं सगळ्यांचं ऐकलंय, आता मी सांगतो तर घडणार. या तालुक्यातलं काँग्रेसची उमेदवारी अण्णासाहेब देंगरे यांना असणार, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. हा कट्टा होता, लक्षात घ्या. एक संघपणे होता आटपाडी तालुक्याचा, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. अण्णासाहेब देंगरे अतिशय झोपडीत राहणारा आमचा कार्यकर्ता, नेता, त्या माणसाला, त्या नेतृत्वाला, त्या कार्यकर्त्याला आटपाडी तालुक्यानं, कवठे मंकाळ तालुक्यानं आमदार केलं. लक्षात घ्या, आमदार केला. आमचा प्रश्न की आता तुम्हाला का होत नाही असं. इकडं आता बोलत होतो कवठे मंकाळकर, आता इकडं बोट दाखवून बोलतोय, आता तुम्ही का असं म्हणत, असा माझा सवाल आहे. 75ला मतदारसंघ बदलला, कवठे मंकाळ संघ बदलला, बंद झाला. नवीन रचनेमध्ये आटपाडी आणि खानापूर मतदारसंघ चालू झाला. आणि मित्रांनो, खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळाली. तेव्हापासून आज 75 ते 25, 50 वर्ष झाली. 50 वर्ष ही मंडळी तुम्ही, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही संधी देतो. त्यात फक्त 5 वर्ष, फक्त 5 वर्ष, ते सुद्धा बापूंनी सांगितलं त्या पद्धतीनं, या सगळ्या अरुण भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं बंड करून आपण त्या ठिकाणी ते मिळवलं. कुणी दिलं नाही, लक्षात घ्या. बंड केलं या तालुक्यानं.
आणि मग आटपाडी तालुक्याचा आमदार झाला. आमचा म्हणणं हेच आहे, तुम्ही का आमच्यावर अन्याय करताय? आमच्या तालुक्यामध्ये त्या योग्यतेची माणसं नाही, आमच्या तालुक्याच्या पद्धतीचा योग्यतेचा कार्यकर्ता नाही. आणि मग ज्यावेळेस आम्ही भूमिका मांडतो पक्षापुढं, आत्ताची भूमिका मांडली शिवसेना भाजप पुढं, ह्यावेळेला मग पडळकर असतील, आम्ही असो, आम्ही म्हणलं आम्हाला उमेदवारी पाहिजे आटपाडी तालुक्याची. तर युतीच्या मंडळींनी सांगितलं हे ते उमेदवार आहेत, ते आता स्टँडिंग आमदार आहेत, आम्हाला त्यांनाच उमेदवारी द्यावी लागल. याचा अर्थ असा होतो, ही मंडळी म्हणतात की आमची वहिवाट आहे, तसं आता पक्ष सुद्धा म्हणायला लागलेत की त्यांची वहिवाट आहे, तुम्ही आता बोलायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अण्णांनी प्रवेश केला, तिथं तिकीट मिळते का बघूया म्हणले, तिथं चर्चा झाली. जयंत पाटील साहेब होते, पवार साहेब होते, राष्ट्रवादीची तालुक्यातली सगळी नेते मंडळी होती, मतदारसंघातली सगळी नेते मंडळी होती. ह्यांनी सुद्धा सांगितलं आटपाडी तालुक्याला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. सगळी चर्चा झाली, तो पण पक्ष म्हणला वहिवाट त्यांची आहे. आता वहिवाट सांगा लागलेत, लक्षात घ्या, वहिवाट सांगा लागले. माझं म्हणणं आहे रेकॉर्ड प्रमाणे चालू आहे, वहिवाट प्रमाणे चालायचं नाही. रेकॉर्ड काय सांगतं? आटपाडी तालुक्याचं मतदान किती आहे? 1,36,000. खानापूरचं मतदान किती आहे? 1,63,000. विसापूरचं किती आहे? 46,000. आमची वाटणी आम्हाला देणार नाही का तुम्ही? आमची वाटणी देणार नाही का तुम्ही आम्हाला? माझ्या तालुक्यात हक्क तुम्ही देणार नाही का? हा प्रश्न आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं भांडारी एवढा आहे, ह्याच्यापेक्षा कुणाला वाईट बोलायची भूमिका इथं नाही. आम्हाला कुणाला वाईट बोलायचं नाही, आमच्या हक्काचा आम्हाला द्या म्हणतोय. मी म्हणतोय आता तुमची वकिली मी घेतल्या, आटपाडी तालुक्याची वकिली मी घेतल्या, सगळीकडे जाऊन ही मांडतोय. भाऊ आता ही न्याय पक्षापुढे गेलो, पक्षानं सांगितलं वहिवाट आहे, वहिवाट प्रमाणे चाला. मी म्हणतो वहिवाटीप्रमाणे नाही, रेकॉर्ड प्रमाणे चालूया. म्हणून जनतेच्या न्यायालयात ही केस दाखल केली. सगळी कागदपत्र ओके दिले, उतारा 7/12 8 फेरफार. रेकॉर्ड प्रमाणे जायचं झालं तर निकाल माझ्याच तालुक्याच्या बाजून लागला पाहिजे असं माझं मत आहे वकील म्हणून. पण वहिवाट म्हणून जर म्हणायचं झालं तर मग तुम्ही आमच्यावर अन्याय होतो असं माझं मत आहे. गेली 50 वर्ष तुम्ही आमच्यावर राजकीय अन्याय केला, त्या मुद्द्यावर आजची निवडणूक आहे. टेंबू कोणी केलं, रस्ता कोणी केलं, ह्याच्यावर ही निवडणूकच नाही असं माझं मत आहे. तुम्ही येऊन इथं काही सांगूच नका. 2 उमेदवार आहेत, प्रत्येक जण सांगतोय की माझ्या वडिलांना असं केलं, माझ्या वडिलांनी केलं, त्यांच्याबद्दल आदरच आहे आम्हाला. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर तुमच्या वडिलांबद्दल जर मत सांगून जर काम सांगून जर मत मागत असाल, आटपाडी तालुक्यातल्या उमेदवारानं त्याच्या वडिलांचं नाव घेऊन जर मत मागितलं, तुम्हाला इथं मत मागता येणार नाही आटपाडी तालुक्यामध्ये. आता आपण ठरवायचं आहे. मी वकील म्हणून माझी भूमिका सगळीकडे मांडतोय, या न्यायालयामध्ये मांडल्या. तुमची भूमिका आटपाडी तालुक्याची वहिवाटीप्रमाणे नाही, रेकॉर्ड प्रमाणे माझं मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडतोय. मी चोख भूमिका मांडली. 20 तारखेला तुमचा जबाब आहे, तुमची साक्ष आहे सगळ्यांची. 20 तारखेला तुमची साक्ष आहे. वकिलाचं ऐकून घेतलंय, आता साक्ष तुमची आहे, आता जबाब तुमचा आहे. 20 तारखेला मी सांगितल्याप्रमाणे जर जबाब नाही दिला, उत्तर निकाल उलटा जाणार आहे, लक्षात घ्या. आणि 20 तारखेला या वकिलानं सांगितलंय तसा जर जबाब तुम्ही दिला, निकाल आपलाच आहे. तुम्ही डोक्यातलं काय? त्यामुळे उद्याची निवडणूक अजिबात कुठल्या गोष्टीवर नाही. आमच्या हक्काचा आम्ही मागतोय, आम्हाला जे पाहिजे ते मागतोय. आमच्यावर राजकीय अन्याय तुम्ही करताय, त्याच्या विरोधात ही लढाई आहे. आणि मला खात्री आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे तुम्ही ह्या गोष्टी कराल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने.
माझं म्हणणं आहे शांतपणे विचार करा. अजून टाइम आहे. आज शनिवार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, कधी बुधवार आहे, बुधवार. कोण या तालुक्यातला एक कार्यकर्ता आला आणि म्हणला असं आहे, मी आत्ता मांडलेले मुद्दे चुकीचे असतील, उद्या मला फोन करा, वकिली म्हणून तू चुकलाय, ह्या मुद्द्यावर तू चुकलाय, मला फोन करा, तुमची बाजू मांडली आम्ही, तुम्हाला अधिकार आहे तो. आणि जर योग्य असेल माझी भूमिका तर उद्याच्या 20 तारखेचा जबाब साक्ष पक्की झाली पाहिजे. लक्षात घ्या, साक्षीदार फुटायचे शंका आहे. साक्षीदार फोडले जातील. आताच आमच्या मित्रांनी सांगितलं करोडपती आहेत, अब्जोपती आहेत. हक्काच आहे, समजून घ्या. वाडवडिलांनी टिकवलाय, वाडवडिलांनी म्हणजे मागच्या पिढीने हे सगळं टिकवलंय, तालुका टिकवला आपला, हे सगळं जपलंय. हे टिकवायची तुमची माझी जबाबदारी आहे, पुढच्या पिढीची जबाबदारी आहे. हे टिकवायचं का नाही हे तुम्ही आता ठरवायचं आहे. आणि म्हणून जागृतपणे काम करा. कोण काय म्हणतंय काय नाही, काय विषय नाही, अजिबात नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट केलं, मी राजेंद्र देशमुखाचा प्रचार करायला आलो नाही, आटपाडी तालुक्याचा प्रचार करायला आलो, आटपाडी तालुक्याची भूमिका मांडायला आलो. राग कुणाचा असेल तर आमच्यावर व्यक्त करा, करताय तुम्ही. आमची काही तक्रार नाही भाऊ, बापू, काही सुद्धा नम्रपणे तुम्ही जे बोलताय ते अतिशय नम्रपणे मी स्वीकारले, आम्ही स्वीकारले. आता आणि काय पाहिजे तुम्हाला? तर तुम्ही कुणाची भूमिका घेताय? तालुक्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. राजकारण होत जाईल, जय पराजय होत जातील, पण तालुका टिकला पाहिजे, तालुक्याचा स्वाभिमान टिकला पाहिजे, तालुक्याची सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजेत. उद्याचं भविष्य या तरुणांचं टिकलं पाहिजे. त्यासाठी हे सगळं तुमचं आमच्या आपल्या हातात असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मी मांडतोय. तुम्हाला योग्य वाटते का बघा, लोकांच्या पर्यंत जावा. कोण इकडे तिकडे जात असेल तर त्याला समजून सांगा. नेते मंडळींना, कार्यकर्ते मंडळींना अडचण आहे का? तर आहे. त्यांचं राजकीय भविष्य त्याच्यामध्ये असतंय कुणाचं. या नेते आणि राजकीय भूमिका सगळ्यांचीच असते. मग एकदम कुणाला सोडता येत नाही तर तुम्ही आपण सगळ्यांनी सांगूया, तू तिथं थांब, तू तिथं थांब, तू फक्त खाली काय करू नका, आमचं आम्ही बघतो काय करायचं आहे, तू त्याच्याजवळ थांब ना, काय अडचण आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, उद्या तुमच्या सुदैवानं चांगला निकाल लागला, बापू राजेंद्र देशमुख आमचे असणार नाहीत, तालुक्याचे असणार नाहीत, कुठल्या गटाटाटाचे असणार नाहीत, कुठल्या जाती धर्माचे असणार नाहीत. त्यांनी तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी काम करायचं. त्यांनी परत सोसायटीत भाग घ्यायचा नाही, त्यांनी ग्रामपंचायतीत भाग घ्यायचा नाही, त्यांनी जिल्हा परिषद भाग घ्यायचा नाही, कशात भाग घ्यायचा नाही, नाही घ्यायचा त्याने. कारण त्यांना निवडून आणले सगळ्या गटाटाटाने, सगळ्या विचाराने, सगळ्या जाती धर्मानं. हा त्याचा अर्थ आहे. त्यांनी अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. त्यांनी नीट बोल जायचा. तालुका, माणसात कुणाला अन्याय होऊ द्यायचा नाही, ही भूमिका पहिली. काम कमी होऊ दे तालुक्यात, 2 रुपये कमी होऊ दे, सामान्य माणसाला अन्याय होता काम नाही, अशा प्रकारची भूमिका राजेंद्र देशमुखाला घ्यावी लागेल. आणि हे तुमच्या पदरात टाकणार, आम्ही तुमच्या पदरात टाकणार. तुम्ही मालक त्यांचा, आम्ही नाही. ही भूमिका मांडायला तुमच्या समोर आलोय. तुम्हाला पटत्या का बघा, शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या की या निर्णयावर भविष्य आटपाडी तालुक्याचं ठरणार आहे. लक्षात घ्या, आताचा फैसला वहिवाटातल्या कब्जाचा आहे तुमच्यावर. लक्षात घ्या, कब्जाचा आहे. पुन्हा सोडत नाही ती मंडळी. मग काय करायचं हे समजून घेऊन शांतपणे तुम्ही आम्ही विचार करूया. काय सुद्धा सगळं डोक्यातनं काढा. कोण कुठला काय 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 म्हणतोय काय सुद्धा नाही. कुणी कुणाला काय केलं काय सुद्धा नाही. विसरून जा. आम्ही विसरलोय ना, तुम्हाला काय अडचण आहे? समजा कुणी मला शिवे द्या, मी विसरत असेल तर तुमची काय प्रॉब्लेम, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही विसरतो. तालुक्यासाठी विसरायचं आहे, तालुक्यासाठी मागं सरायचं आहे, तालुक्यासाठी लढायचं आहे. सगळ्या गोष्टी तालुक्यासाठी करायच्या. लक्षात घ्या, उद्याच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी तुम्हाला हे करावं लागेल. ते तुम्ही कराल
अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.